हे दोन संघांनी पहिल्याच लढतीमध्ये उद्घाटनीय सामन्यामध्ये हे संघ सज्ज झालेत. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल आला पंचांचा. डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार. बोला गणपती बाप्पा. डावाला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू टाकत असताना अभिजितला आपण पाहू शकाल. पहिला बॉल लॉफ करत असताना मिड ऑफच्या दिशेने मागे निघाला चेंडू. त्या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्राकडे नितीन धरणेकर त्यांच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सिंगलने मात्र अकाउंट ओपन केलंय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये खानाव टीमने 5 षटकांचा सामना आहे. आउटफील्ड चांगली आहे. त्याच वेळेला आपण जर पाहिलं विकेट अतिशय सुंदर आहे आणि फ्लड लाईट विद्युत रोषणाई आपण जर पाहिली तर भरपूर चांगली या ठिकाणी लाईटची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. गजानन गोवारी आय थिंक मंडप डेकोरेटर्स कामोटे त्यांच्या माध्यमातून हे डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळालं. पहिली बॉल सिंगल अकाउंट ओपन केलं. त्या ठिकाणी प्रतीकने स्ट्रायकिंग एंडला आता आला आहे. नेरे तोंद्रे विभागाचा एक मास्टर माइंड खेळाडू सचिन मुंडे हबप हरिभक्त परायण सचिन मुंडे यावेळी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होत असताना यावेळेला खोलात टाकलेला बॉल यॉर्कर लेनचा बॉल होता. त्याला मात्र खोदून काढला. अक्षरशः मिड विकेट क्षेत्राकडे बॉलला ढकललं, स्टिअर केलं, ज्या ठिकाणी 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना टीम खानावला आणि या 2 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती बिनबाद 3 धावा. सध्या आपण जर पाहिला रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये प्रचंड टेनिस क्रिकेट बॉलच्या स्पर्धा सुरू आहेत. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या ज्यामध्ये अग्रनामांकित रायगड जिल्ह्याची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण सध्या पाहत आहोत. ग्रामस्थ मंडळ चषक घोट 2025 हे भव्य दिव्य पर्व ज्यावर आहे तमाम घोटवासियांना गर्व अशी ही स्पर्धा. यावेळेला इनसाइड आउट फुल अँड डिलिव्हरी. डाव्या हाताचा गोलंदाज नॅचरल स्विंग त्याच्याकडे आहे आणि बरोबर आउटसाइड ऑफ स्टंप बॉलला पिचिंग केलं, ज्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते पिचिंगपर्यंत पोहोचले होते फलंदाज. आणि तदनंतर आपण पाहिला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू टाकत असताना गोलंदाज त्या ठिकाणी अभिजित गायकवाड त्यांना आपण पाहू शकाल. पॉवर प्लेचं षटक फार महत्त्वाचं असतं. यावेळेला क्लीन बॉल 4 मुंड्या चित केलं सचिन मुंडेला. थोडी जागा बनवली, बॉल झपकन निघाला. विकेटचा वेध घेत असताना पण पहिल्या ठिकाणी खेळाडू त्रिफळा चीज झालाय. पहिला खेळाडू बाद होतोय सचिन मुंडे. अधिपती बाप्पा माझा गणपती. प्रथम पूजावा श्री गजानन गणपती. धन्य धन्य ती आपली भारतीय संस्कृती. आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण प्रतिमांचं पूजन केलं. चांगलं संगीत तुम्ही डीजे सागर यांच्या माध्यमातून ऐकताय. बघा, जर एखाद्या खेळाडूच्या पायामध्ये स्पाइकचे शूज असतील तर आपण जास्त विकेटमध्ये वावर करू नका, ही सूचना आयोजकांकडून आली. कारण 5 रात्रीमध्ये आम्हाला विकेटला जपायचे आहे. या विकेटमध्ये 5 रात्रीमध्ये तुम्हाला दिग्गज खेळाडू दिग्गज संघ खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे विकेट चांगली कशी राहील याची काळजी मात्र आयोजकांना घ्यायची आहे. त्यामुळे प्लीज स्पाइक शूज असतील तर जास्त तुम्ही त्या पिचवरती वावर करू नका आणि शक्यतो टीम मीटिंग विकेटच्या बाजूलाच घ्या, ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीनं आली आहे. नौका खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती चालला आहे राकेश पाटील. पहिला खेळाडू बाद झाला सचिन मुंडे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिल्या त्या ठिकाणी 3-4 चेंडूचा खेळ संपला. कमालीचं षटक हाताळलं या ठिकाणी गोलंदाज अभिजित गायकवाड. नॅचरल स्विंग ज्यांच्याकडे आहे राकेश पाटील हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. लेन बॉल टाकलाय. यावेळेला बिग हिट करताना मात्र फटका फसलाय. मिड ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी झेल खाली आला आणि झेल टिपलाय आणि इथून मात्र आल्या पावली माघारी परतावा लागेल राकेश पाटील या खेळाडूला. 1 मोर विकेट डाऊन. 2रा क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. उमेश कर्णुक हे मोठं नाव आहे खानाव क्रिकेटचं. आपण पाहिलं उमेश कर्णुक ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. तो खेळाडू आता 4थ्या क्रमांकावरती चालला. पार्टनरशिप बनवावी लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पहिले 2 खेळाडू बाद केले आणि पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला गोलंदाज त्या ठिकाणी अभिजित गायकवाड. पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का? कारण पहिल्या विकेट हॅट्रिकला फार महत्त्व राहील असं म्हणतात. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं.
उंबरट्यावरती असताना आपण पहिला लेंथ बॉल त्या ठिकाणी टाकला, लाऊड ऑफिस झाली, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आणि पहिल्या षटकामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. फक्त 3 धावा खर्च केल्या अभिजित गायकवाडने, खेळाडू बाद केले 2. ग्रेट स्टार्ट या ठिकाणी मिळाला आहे फिल्डिंग करणाऱ्या अकोर्ली संघाला. मात्र आयोजकांच्या वतीने राहील. ओव्हर रेट तुम्हाला मेंटेन करायचा, पर ओव्हर 5 मिनिटाचा कालावधी किंबहुना त्याहीपेक्षा कमी वेळ घेतला तरी चालेल, पण तो अधिकचा वेळ घेऊ नका ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने राहील. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना अभिजित गायकवाडने आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य मात्र दाखवलं. पॉवर प्लेमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या, 2 खेळाडू बाद केले. सेकंड ओव्हरला आता सुरुवात होईल आणि सेकंड ओव्हरसाठी नितीन धरणेकर अष्टपैलू खेळाडू. नितीन एक उत्तम गोलंदाज आणि तितकाच चांगला आक्रमक फलंदाज देखील. नेते दोन्ही विभागामध्ये या खेळाडूची नेहमी चर्चा राहिली आणि हा खेळाडू आता बॉलिंग मार्कवर त्याला आणि समोर फलंदाज असेल स्टॅकिंग एंडला प्रतीक पाटील. प्रतीक पाटील सलामीवीर खेळाडू, ओपनिंग ब्लास्टर, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. त्याच्याबरोबरीने स्वतः उमेश कर्णुक हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. चला स्पीडअप करा प्लीज. सातत्याने आम्ही सूचना करू प्रत्येक टीमला. ऑलरेडी आपण आजचा उद्घाटन आजची रात्र होती, त्यामुळे शेड्यूल थोडासा डिले झाला आहे. 8 वाजलेत आणि इथून मात्र पुढचे 7 सामने आपल्याला वेळेवरती कव्हर करायचे आहेत. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी बॉलला डेड घोषित केलं. बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागेल. ओव्हर द स्टम्प्स बघा, आमचा आवाज तुम्हाला पुन्हा एकदा रिफ्लेक्शनमध्ये ऐकायला मिळेल. सभोवताली असलेल्या बिल्डिंग्स त्याचं रिफ्लेक्शन येतं आहे. असं वाटलं इको साऊंड जास्त केला आहे का डीजेने, परंतु तसं नाही आहे. लॉफ करत असताना बॉल त्या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्राकडे खेळला आहे. 1 बाउन्स त्या ठिकाणी बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये भिसावला, ज्या ठिकाणी सिंगल घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि 1 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 4 धाबा. बघा नेक्स्ट मॅच असेल श्रीकृष्ण नागझरी विपक्ष शिरवली मलंगड. दोन्ही टीमला हा पहिला ऑफिशियल कॉल आहे. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर टॉससाठी रिपोर्टिंग करा. या स्पर्धेतला पहिला मोठा फटका येईल का, तर नाही आहे. अंतर कमी कापलं, फटका चांगला होता, स्लॉटमध्ये आला जरूर, परंतु ताकदीचा अभाव आणि इथे मात्र चांगला झेल टिपला मिड विकेटला. आणखीन एक खेळाडू बाद, उमेश कर्णुक बॅक टू द डगआउट. त्या ठिकाणी मिडविकेट क्षेत्राकडे दुसरा झेल, यस या इनिंगमध्ये दुसरा झेल त्याने टिपला. संपूर्ण इनिंगमध्ये हा खेळाडू व्यस्त राहिला आणि नितीन धरणेकरला मात्र पहिला विकेट मिळाला आणि तिसरा खेळाडू बाद झाला 4 या धावसंख्येमध्ये. टॉप ऑर्डरचे खेळाडू, पत्त्यांचा बंगला ज्या पद्धतीने कोसळावा तशा पद्धतीने ही टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली. त्यामुळे आता अडचणी वाढतील. कानाव संघाच्या वाट्याला बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला हे त्यांना आता सिद्ध करावं लागेल. नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय संजय पाटील. मिडल ऑर्डरचा मात्र आणखीन एक ताकदवर फलंदाज संजय पाटीलला आता चांगली भागीदारी प्रतीकसोबत करावी लागेल. या बॉलला फुल टॉस, ड्राईव्ह लेंथमध्ये होता. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ क्षेत्राकडे बॉल सरकला. ज्या ठिकाणी फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने हा फटका सिंगल रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या स्कोअर कार्डवरती 3 गडी बाद 5 धाबा. 3 गडी बाद 5 अशी धावसंख्या. 5व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आहे. सलामीर प्रतीक अजूनही उभा आहे, त्यामुळे अपेक्षा वाढतील या खेळाडूकडून. या बॉलला चांगलं टायमिंग आणि बॉल मात्र चाललाय लॉंग ऑफच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. एका क्षणाला असं वाटलं हा बॉल थांबेल मैदानाच्या आतमध्ये, परंतु या स्पर्धेतला पहिला षटकार प्रतीकच्या बॅटमधून येतोय कानाव टीमला. चांगला प्रयत्न केला होता लॉंग ऑफमध्ये. पुन्हा एकदा आपण रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहू शकता ज्या पद्धतीने हा फटका सजवलाय. हँड अँड आय कॉर्डिनेशन आणि त्याच वेळेला आपण मला ताकद चांगली या फटक्यामध्ये होती. थोडा कॉन्फिडन्स मिळाला प्रतीकला. या बॉलला हा पंप जॅक मिड विकेटला हा फटका सजवला. बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलंय आणि वॅकंड एरियामध्ये हा बॉल पडलाय.
कम्युनिकेशन गॅप ज्याला म्हणता येईल. दोन क्षेत्ररक्षणामध्ये संवाद नव्हता, त्याचा फायदा प्रतीकला झाला. जर डीपमधला फिल्डर धावत आला असता तर कदाचित झेल कॅरी करता आली असती, किंवा शॉर्ट मिडविकेटला फिल्डर त्यांनी जर प्रयत्न केला असता तर कदाचित झेल पकडता आला असता. परंतु इथे आपण पहिला 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या खानावळ टीमला, बॅटिंग करणाऱ्या प्रतीकला. 2 धावा येत असताना आपण पाहता धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 3 खेळाडू बाद 13. पहिला सामना 5 षटकांचा असेल. पहिल्या लढती सर्व 5 षटकांच्या असतील, त्यामुळे टार्गेट किमान 50+ बनवावं लागेल खानावळ टीमला. बलाढ्य अकोर्ली संघासमोर खेळत असताना किमान 50+ हे टार्गेट आता माइंडसेटमध्ये खरं तर घ्यावं लागेल. शॉर्ट ऑफ लेन हुक केला बॉलला, धीम्या गतीचा बॉल, त्याच्यामध्ये चांगलं टायमिंग. प्रतीकचा धमाका. या ओव्हरमध्ये दुसरा षटकार आलाय आणि या षटकाराच्या मध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर खानावळ टीमची धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 19 धावा. लढत असणार आहे श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी. भारतदादा मात्र्यांचा संघ असेल आणि त्या संघाच्या विरुद्ध संघ असणार आहे श्रीमलंग गड विभागातील शिरवली क्रिकेट संघ. नागझरी गावदेवी क्रिकेट संघ शिरवली आणि विरुद्ध नागझरी श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तर या दरम्यान आदरणीय जयदास शिंदे साहेबांना इथे विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय जयदास शिंदे साहेब, आपणास विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. दुसऱ्या षटकामध्ये मात्र आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली, ज्या ठिकाणी 2 षटकार आले आणि एकूण 16 धावा खर्च केले नितीन रणेकर या गोलंदाजाने. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 खेळाडू बाद 19. मगाशी म्हटलं प्रतीक हा सलामीवीर आहे आणि त्याला आता रिस्पॉन्सिबिलिटी मात्र या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि काय फलंदाजी केले, 2 षटकार हे त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आतापर्यंत. आणि वैयक्तिक आपल्या टीमसाठी त्याने आतापर्यंत 14 धावांचं योगदान दिलंय. सोळा धावांचं योगदान या खेळाडूने आपल्या टीमला दिलंय. चांगली फलंदाजी. याही वेळेला खोला टाकलेला बॉल ऑन साईडला फ्लिक केला, बॉलला ब्रिजच्या साहाय्याने टर्न केलाय. डीप स्क्वेअर लेगमधून फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला, चेंडू खाली फेकेल. त्यावर मात्र फक्त सिंगल बॅकअपसाठी एक खेळाडू होता. 1 रन या बॉलवरती मिळाली. स्ट्राईक रोटेट केली आहे संजय पाटीलने आणि हेच संजय पाटीलला करावं लागेल, कारण प्रतीकला जितकी स्ट्राईक जास्त मिळेल तितका चांगला योगदान खानावळ संघासाठी राहील. दुसरं दशक पूर्ण झालं. 20 धावा धावफलकावरती, खेळाडू बाद झाले 3. अजूनही 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. याही वेळेला आपण पहिला खेचून मारला बॉलला, स्लॉग हिटचा प्रयत्न होता, बॉल तिकडे सरकला, त्या ठिकाणी मिड विकेटमध्ये सिंगल रन असेल. गुड फिल्डिंग, चांगला थ्रो पाहायला मिळाला. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. बॅटिंग करत असताना टीम खानावला. सुरुवात जरी खराब झाली असली तरी शेवट आम्ही चांगला करू, हाच एक निश्चय मात्र या ठिकाणी दोन्ही खेळाडूंनी दाखवला. खास करून प्रतीक, त्याचं कौतुक व्हायला हवं. चांगली फलंदाजीने आतापर्यंत आपल्या संघासाठी केले. 17 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिलं आहे. यावेळेला बघा लॉफ केला बॉलला, या दिशेने मात्र बाउंड्री क्लिअर झालेली नाही आहे, परंतु फिल्डिंग खराब. स्वप्नील आय थिंक त्या ठिकाणी होते. नशिबाची साथ संजय पाटीलला मिळाली. झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय. 1 रन महत्त्वाची मिळाली खानावळ टीमला. संजय पाटीलला मात्र आणखीन एक संधी मिळेल. क्रिकेटमध्ये असं म्हणतात चुकीला माफी नाही आहे, मार्जिन ऑफ एरर तुम्हाला कमी करावा लागेल सामना जिंकायचा असेल तर. यावेळेला थोडासा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट अवकाशाकडे. एज अँड टेकन, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागेल प्रतीक या फलंदाजाला. चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान दिलं प्रतीक या खेळाडूने. आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर फक्त 22, म्हणजे 1 man आर्मी. थोडा बॉल फिरवला बघा. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं लेग ब्रेक होता त्या ठिकाणी उजव्या हाताच्या फलंदाजाला, हलकीशी कडा घेत मात्र त्या ठिकाणी बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात हा 4था खेळाडू बाद झाला. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती योगेश पाटील आणि संजय पाटील, हे 2 खेळाडू योगेश आणि संजय. 6व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे आलाय. तर पहिल्या सत्रामध्ये तुमच्या वाट्याला बॅटिंग आली आहे, तुम्हाला फ्री माइंडेड बॅटिंग करायची आणि त्याहीपेक्षा चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. जर टार्गेट चांगलं असेल तर मग तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये धावा डिपेंड करता येईल. हा मात्र तुम्हाला एक अप्रोच या मॅचमध्ये दाखवावा लागेल.
यावेळेला बघा पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळत असताना फिंगर रोल केले आणि फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. रोहित त्या ठिकाणी फलंदाज आपण जर पाहिले योगेश पाटील सॉफ्ट डिसमिसल झाले आणि इथून मात्र आणखीन एक धक्का खानाव टीमला. यानंतरची लढत श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी संघाचे संघनायक रुपेश मात्रे उपस्थित आहेत. गावदेवी ही शिरोली क्रिकेट संघाच्या संघनायकाने लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. बघा 3 षटकं जेव्हा संपतील तेव्हा दोन्ही संघाचे 12th मॅन मैदानामध्ये पाणी घेऊन जातील. सुरतदादा गोंधळी घोडगाव यांचं इथे आगमन झालेलं आहे. राजाराणी घोड क्रिकेट संघाच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. एकाच मॅच मध्ये खरं तर आपण पहिले 2 गोलंदाज चेतन हा देखील खेळाडू विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. पहिल्या मॅच ओव्हरमध्ये आपण पाहिला अभिजित हा खेळाडू विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता. इथे विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का? ब्लाइंड स्ट्रोक कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आला. 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर खानाव संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 5 खेळाडू बाद 22. चला आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया. या ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. टीम आढळ जास्त घेऊ नका. लगेच फिल्डिंग लावून घ्या. 2 षटकं बाकी आहेत. 22वा धाव फलकावरती आल्या. रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार मान्यवरांचं काही क्षणात जिथे आगमन होणार आहे. ट्रिपल हिंद केसरी बैलाचे मालक सन्मान्य निलेश शेठ प्रधान आणि त्यांच्या समेत रोडपाली गावातील सुप्रसिद्ध उद्योजक संतोष ठाकूर यांचं काही क्षणात जिथे आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही राजाराणी क्रिकेट संघ घोड यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार राजाराणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोट आपण नाईट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी पाहत आहे. या स्पर्धेमध्ये खरं तर भरपूर पारितोषिक आहेत. मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज स्पोर्ट्स सायकल, बेस्ट फिल्डर, ब्रँडेड कूलर आणि त्याच वेळेला आपण पाहता लकी ड्रॉ खरं तर 12वा खेळाडूसाठी असेल. प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू त्याला देखील एक पारितोषिक आहे. ब्रँडेड कूलर आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक विकेट किपर त्यांच्यासाठी देखील एक त्या ठिकाणी कूलर आयोजकांच्या वतीने दिला जाईल. चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 7.33 च्या सरासरीने 22वा धावफलकावरती आल्या. अंतिम 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पहिला सामना थोडा लगबग आहे मैदानामध्ये. मंचावरती देखील आपण पाहता मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती. त्यांच्याही स्वागताकडे आपल्याला जायचं आहे. गोलंदाजी मार्कमध्ये अभिजित गायकवाड आणि समोर संजय पाटील. अभी नहीं तो कभी नहीं. इथे मात्र अशी कामगिरी मैदानामध्ये करावी लागेल. कारण ही वेळ जर गेली तर तुम्हाला मात्र या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये नक्कीच पराभवाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे इथून प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल संजय पाटीलला. याही वेळेला आपण पहिला शरीरापासून दूर ठेवला बॉल. फुटवर्क नाही आहे. पुन्हा एकदा अभिजित गायकवाड लेफ्टी बॉलर. फिंगर रोल करत असताना बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला, आउटसाइड द ऑफ स्टंप. लेंथ बॉल टाकत असताना डॉट. निर्धाव चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी. आणखीन एक 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 22वा धाव फलकावरती आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला लॉफ केला, बॅकफुटला आले. कव्हर्समध्ये फटका. लॉंग ऑफचा फिल्डर आला. झेल खाली घाई झाली आणि नशिबाची साथ. अति घाई संकटात नाही. जजमेंट चुकलं आणि इथे आपण पहिल्या 4 धावा मिळाल्या बोनसच्या खदर खानाव टीमला.
शेलकेकडून मात्र हा झेल सुटला गेला आणि त्यानंतर चौकार मिळाला. मस्ट रेडेड फोर ज्याला म्हणता येईल, अत्यावश्यक फटका होता खानावळ टीमसाठी. तर मोमेंटम हवा आहे या ठिकाणी खानावळ टीमला धावा बनवण्यासाठी आणि हा नशिबाचा चौकार त्या ठिकाणी मिळाला. खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली स्वप्नील शेळकेच्या माध्यमातून. या षटकातील तिसरा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कमध्ये अभिजित गायकवाड सज्ज होताना आणखीन एकदा त्याच दिशेने वेगवान स्ट्रोक होता, बुलेट स्ट्रोक, परंतु फिल्डरच्या हातामध्ये चाललाय. ओव्हर थ्रो झाला बॅकअपसाठी. आणखीन एक खेळाडू आलाय. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी सांगितलंय. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन टीमसाठी फार महत्त्वाचं असतं आणि हे खेळाडू मात्र आपल्या संघाला कॉन्ट्रीब्यूट देत असताना 1 रन मात्र या बॉलवरती मिळाले. 1 रनच्या मधीने संघाची वाढती धावसंख्या 27, 27 धावा. धाव फलकावरती 5 खेळाडू बाद झाले. अर्धा संघ गारद झाला आणि अजूनही आपण जर पाहिला पहिल्या पूर्वार्धातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. आय थिंक 9 बॉल बाकी आहेत. 9 बॉलमध्ये किमान 20+ रन यायला हव्यात. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडला, बॉल खाली राहिला आणि इथे आपण पाहत आहेत आणखीन एक निर्धाव चेंडू. खरं तर फुटवर्कच नाही आहे. असं म्हणतात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. तुम्हाला पदलाले ते दाखवावं लागेल, डॉमिनेट करावं लागेल गोलंदाजाला. आणि इथे आपण पाहिला डॉट. चांगली गोलंदाजी अभिजितनं केली आहे. सेकंड स्पेलमध्ये हा खेळाडू आला. पहिल्या षटकामध्ये त्याने 2 खेळाडू बाद केले होते. 3 धावा खर्च करत असताना डाऊन द ग्राउंड खेळले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका ब्लॅक स्क्रीनला चालला. सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि इथे मात्र चौकार आला बॅटिंग करत असताना टीम खानावला. डायमेन्शन आपण जर पाहिलं तर मिड विकेटला थोडी लॉंग बाउंड्री आहे आणि या एंडने जर आपण खेळला तर समोरच्या दिशेने 20 सेपला तुम्हाला टार्गेट करावं लागेल, तिथे धावा येतील. कधी कधी याही गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो, भौगोलिक परिस्थिती काय असेल मैदानाची. आणि इथे आपण पाहताय या षटकातला शेवटचा बॉल. याही बेला बॅकफुटला आले. हलक्या हातानं ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल मागे सरकला. मिड विकेटला फिल्डर आलाय, बॉलवरती धावून चार्जअप झालाय. डिरेक्ट हिट झाला असं तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता, परंतु इथे आपण पाहिला 2 धावा या चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करत असताना आई जगदंबा 11 खानाव टीमला धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 33, 5 गडी बाद 33. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या, शेवटचं षटक बाकी आहे. तरी ते सन्मान्य घोटगावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व मोहनशेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आमच्या राजाराणी क्रिकेट संघाच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो. सन्मान्य विकासदादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. सूरज गोंधली या व्यासपीठावर आणि भगवान गायकवाड साहेब यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. महाराष्ट्रात ट्रिपल हिंद केसरी बैलाचे मालक महाराष्ट्र राज्य सन्माननीय निलेश शेठ प्रधान साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत रोडपाली गावातील सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय संतोष ठाकूर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये रोडपाली गावातील सुप्रसिद्ध उद्योजक संतोष ठाकूर साहेब त्यांच्या समवेत आता अंश एंटरप्राइजेस खेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेश माली साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सन्मान्य कोहली साहेब जे छोटा सर्जा, छोटा गण, छोटा सर्जा खऱ्या अर्थाने एक फॅन म्हणून ओळख एक परिचित असणारे जगदीशदादा कोहली आपलं आम्ही राजाराणी क्रिकेट संघ घोट ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लास्ट ओव्हर आणि जयेश भोपी हा करदर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. मान्यवरांचं आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण त्याचं स्वागत करूया. कदा सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर एकच नावाची चर्चा आहे, तो म्हणजे सर्जा बैल. कधी एक वेगळी ओळख या गावाला निर्माण करून दिले. संपूर्ण महाराष्ट्रभर आपण जर पाहिलं एकच नावाची चर्चा. सोशल मीडियावरती आपण जर पाहिलं सातत्याने या बैलाला पसंती मिळाली. चांगलं योगदान राहिलं बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. सध्या प्रसिद्धीचं 2 माध्यमात, एक क्रिकेट आणि त्यानंतर बैलगाडा शर्यत क्षेत्र. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये भरपूर एक वेगळी प्रसिद्धी मिळाली. त्यांचे मालक या ठिकाणी त्यांचं आगमन, त्यांचंही आपण करूया स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आणि या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज आला आहे जयेश भोपी हा खेळाडू.
समोर संजय पाटील सबसे कातील, त्यांना मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण आता धावा आपण जर पहिल्या 4 षटकामध्ये 33 आहेत. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 50+ तुम्हाला बनवावे लागतील. यावेळेला आपण पहिलाच बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकला पंचांनी. या चेंडूला वाईड घोषित केला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल त्या ठिकाणी आपण होताना पाहताय. तब्बल धाव फलकावधी 34 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. शेवटचं षटक फार महत्त्वाचं राहील, डेथ ओव्हर ज्याला म्हणता येईल, स्लॉग ओव्हरचं षटक. यावेळेला बॅकफुटला आले, बॅकफुट पंच एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. संजय पाटीलचा क्लास या फटक्यामध्ये पाहिला आणि लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट षटकार. जे पाटील पुन्हा एकदा पाहावा असा हा फटका. अरे जेव्हा हे फटके पॉईंट आणि कव्हरच्या वरून षटकार तेव्हा ते फटके मात्र नयनरम्य राहिलेत, नेत्रदीपक राहिलेत, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे राहिलेत. आणि हा खरं तर आपण पाहिला क्रिकेटमधला आविष्कार संजय पाटीलने दाखवला आहे. 6 धावा आल्या या फटक्यावरती. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावा धावफलकावधी 40. 4थं दशक पूर्ण झालं. अजूनही 5 बॉलचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. आदरलेला आपटलेला बॉल थोडासा आपण जर पहिला व्हेरिएशन करायचं होतं, पण हे व्हेरिएशन थोडं अंगलट आलं आहे. जयेश भोपीच्या पंचांनी वाईट बॉल घोषित केला. अगदी आपण पहिला गुड लेन नंतर शॉर्ट ऑफ लेन त्याच्याही पेक्षा मागे बॉल पिच झाला, त्यामुळे इथे आपण जर पहिला पंचांनी वाईट बॉल घोषित केला आणि लाईन खराब होती. उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू, पण तो खेळाडू चर्चा करतात जर बॉल प्लॉटच्या बाहेर पडला, विकेटच्या बाहेर पडला तर मात्र नो घोषित केला जाईल. तर तसं घडलेलं नाही आहे. सँडी पालकर असले की नेहमी चांगलं योगदान. सत्यवानजी काकडे, आमचे सुनीलजी तांडेल, त्रिवेणी संगम. स्पर्धा यशस्वी पार पाडायची असेल तर त्यांना मात्र तुम्ही नक्की इन्व्हाइट करा ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये. तर 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही सूचना मात्र गोलंदाजाला मिळाली. लक्ष असू द्या, पंचांकडून मात्र 1 बाउन्सर ही सूचना मिळाली. अगदी योग्य निर्णय. थोडी घाई करा प्लीज, स्पीडअप करा. एक लिगल बॉल टाकला, एक षटकार आला आणि 2 वाईट टाकले या षटकामध्ये जयेश भोपीने. 41 धावा धाव फलकावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण प्रेडिक्ट केलं किमान 50+. आता त्या दिशेने वाटचाल करेल कदाचित खानाव संघ. कमबॅक करायला जयेश भोपीला. याही वेळेला आपण पहिला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये बॉलला ड्राईव्ह केला, गॅपमध्ये निघाला बॉल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू झाला फरार. रन्समधील 4, चौकार. शोभुनी दिशेत बारकामाई, तेथे बसले होते सद्गुरू साई. चिंता क्लेश दूर कराया धावून येते भक्तांच्या ठाई. ओम साईराम. चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. पण तो मैदानामध्ये लेट पण थेट एंट्री केली आहे संजय पाटीलने. 8 बॉल 18 वरती खेळतोय. आणखीन एकदा यावेळेला मिड ऑफचा फिल्डर आहे त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरून बॉल मागे सरकला. नितीनने घाई केली आहे आणि बॉल मागे चला. 3 खेळाडू बघा बॉल अडवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले आणि 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या खानाव टीमला. डगआउटमधून आवाज येतो मार. कोणत्याही क्षणाला मोठा फटका त्यांना हवा आहे, कारण सुरुवात थोडी खराब झाली. जर शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर कॉन्फिडन्स वाढेल पुढच्या इनिंगमध्ये फिल्डिंग करताना खानाव टीमचा. आणि आतापर्यंत 47 धावा धाव फलकावरती. 1 मन आर्मी. प्रतीकने चांगली फलंदाजी केली, परंतु लास्ट ओव्हरमध्ये आता संजय आक्रमक झाला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 47 धावा धाव फलकावरती. याही वेळेला लॉफ केला बॉलला, स्वीट साऊंड आणि इथे मात्र बॉल चालला लॉंग ऑफच्या बाहेर. गगनचुंबी षटकार. 50 अप. 53 धावा धाव फलकावरती खानाव टीमच्या माध्यमातून. जे प्रेडिक्ट केलं होतं, जे अनुमान आपण लावलं होतं कॉमेंट्री बॉक्समधून 50+ व्हायला हवं आणि बरोबर 53 धावा आल्यात आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कारण कधी कधी आपण जर पाहिलं एखाद्या टीमचा स्ट्रॉंग झोन काय असतो तो बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये बऱ्याच जणांना त्याचा अंदाज बांधता येतो. आणि बरोबर त्या ठिकाणी संजय पाटील निर्णायक क्षणाला मोक्याच्या क्षणाला आक्रमक झाला आणि हे षटक आता थोडंसं महागडं राहिलं आहे खरं तर अकोर्ली संघासाठी. संजय पाटील 10 बॉल 26. यावेळेला खोलात टाकला बॉल, राऊंड विकेट आले, ट्रॅक बदलला. पंचांच्या उजव्या बाजून आले आणि कमालीचा बॉल खोलात टाकत असताना ब्लॉकरमध्ये हा बॉल टाकला. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला बऱ्याच अवधीनंतर, परंतु शेवटचा बॉल बाकी आहे. त्या अगोदर मी विनंती करेल श्रीकृष्ण नागझरी आणि एका बाजूने
शिरवली मलंगड टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. मधल्या सत्रामध्ये आपण टॉसकडे वळणार आहोत. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा. याही वेळेला दूरवरून पिक करायचा प्रयत्न. बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर होता. पंचाने वाईड घोषित केलाय. अतिरिक्त रन्स. या षटकामधला तिसरा वाईड बॉल. यस, अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. वाईडसाठी रिव्ह्यू आहे तो, त्या रिव्ह्यूचा वापर केला त्या ठिकाणी नितीन धरणेकरने. चेक केलं जाईल टी व्ही अंपायरच्या माध्यमातून. बघा, प्रत्येक टीमला एका इनिंगमध्ये वाईडसाठी एक रिव्ह्यू असेल, एक रिव्ह्यू तुम्हाला बिमर आणि रनआउटसाठी असेल. आणि जर तुमचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला तर तुम्हाला पुढे रिव्ह्यू मिळणार नाही. म्हणजे 2 रिव्ह्यू तुमच्यासाठी असतील. एक रिव्ह्यू वाईडसाठी, एक रिव्ह्यू तुम्हाला रनआउट आणि बिमरसाठी. चेक केलं जाईल GrameenTennisCricket.in च्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्ट. या चॅनलला आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करून देण्याचं काम कोण करत असेल तर ते त्या ठिकाणी इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा, जो चॅलेंज केला तो योग्य होता खरं तर फिल्डिंग टीमचा. आणि इथे आपण जर पाहिला डॉट बॉल पंचांनी घोषित केला टी व्ही अंपायरने. त्यामुळे इथे आपण पाहता पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 53-54चं टार्गेट उभं केलं त्या ठिकाणी अकोर्ली संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊयात सादरीकरण कक्षामध्ये, ज्या ठिकाणी असतील आमचे महागुरू MD गडगे सर. तर चंद्रकांत पाटील, राजेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. तर राजा राणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 1,51,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे ते शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे MD आदरणीय अर्थात मॅनेजिंग डायरेक्टर गुरुनाथ शेठ पाटील घोट यांचा यथोचित सन्मान राजा राणी क्रिकेट संघाच्या वतीने केला जाईल. गुरुनाथ शेठ आपला सन्मान केला जाईल. गुरुनाथ शेठ पाटील साहेब, शून्यातून विश्व निर्माण केला जातो. खऱ्या अर्थाने शून्य म्हणजे पृथ्वी. आणि निश्चित स्वरूपात शुभम बिल्डर्सच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ घोट क्रिकेट स्पर्धेला 1,51,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये इथे सहकार्य करण्यात आलेलं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या संत वचनाप्रमाणे देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले थैसे चाले त्याची वंदावी पाऊले. सन्मानित शुभम बिल्डर्सचे सर्व आदरणीय श्री गुरुनाथ शेठ पाटील साहेबांचा यथोचित सन्मान बालाशेठ धुमाल यांच्या शुभास्थिती केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय दिलीप शेठ पाटील, शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. दिलीप शेठ पाटील साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. शुभम बिल्डर्सच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1,51,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य लाभलेलं आहे की आदर्शवत आपुलकी निश्चित स्वरूपात समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने व्यावसायिक दृष्ट्या ज्यांनी जोपासलेला आहे दिलीप शेठ पाटील साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल नितीन गायकवाड साहेब, शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. नितीन गायकवाड साहेब या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. मी बालाशेठ धुमाल यांना इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रतिनिधी आदरणीय नितीनदादा गायकवाड साहेब यांचं मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि ग्रामस्थ मंडळ चषकाचं सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. हे सन्मान चिन्ह आपण पाहतो स्वर्गीय शीतल निलेश प्रधान यांची अविस्मरणीय आठवण म्हणून किरणे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच शैलेशदादा माली आणि त्याचबरोबर निलेश शेठ प्रधान, एकच नाद बैलगाडा शर्यत छोटा सर्जा बैलाचे मालक त्यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. मी आदरणीय रोडपाली गावातील सुप्रसिद्ध उद्योजक संतोष ठाकूर साहेबांना इथे आमंत्रित करतो. या संतोष घोट गावातील ते सोयरे आहेत खऱ्या अर्थाने निलेश प्रधान साहेबांचे आणि रोडपाली गावातील सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून समाजामध्ये ज्यांचा आदर आणि सन्मान सातत्याने केला जातो. एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व की ज्या प्रकारे चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे असे शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि रोडपाली गावातील सुप्रसिद्ध उद्योजक संतोष ठाकूर साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. आणि यानंतरचा सन्मान असेल सन्माननीय छोटा सर्जा छोटा गन ग्रुप सन्माननीय श्री शैलेश्वर माली साहेब अंश एंटरप्राइजेस किरणे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच
लोकनियुक्त सरपंच आहेत शैलेश शेठ माली की एक उदांत कल्पना उदासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. खिरणे गावाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे खिरणे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच आदरणीय शैलेश शेठ माली साहेबांचा यथोचित सन्मान ऑर्गनायझर बाळासाहेब धुमाल साहेबांच्या शुभ हस्ते इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल निलेश शेठ या ऑर्गनायझर कमिटीची इच्छा आहे की आपला सन्मान इथे केला जाईल. निलेश शेठ प्रधान साहेबांचा सन्मान इथे केला जाईल की आम्ही कधीच नसतो माग साऱ्या अड्ड्यात लावतो आग एकच नाद बैलगाडा शर्यत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच नाव आपण पाहतो खऱ्या अर्थाने सर्जा ग्रुप महाराष्ट्र राज्य ट्रिपल हिंद केसरी बैलाच्या मालक छोटा सर्जा आदरणीय निलेश शेठ प्रधान साहेबांचा यथोचित गौरव इथे केला जातो की रोज उडतो गुल्लाल बडक आणि निलेश शेठ प्रधान नाना शेठ प्रधान यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लय कडक. चला इथे नाणेफेक केली जाईल. गावदेवी शिरोली विपक्ष प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्रीकृष्ण नागझरी. तर नाणेफेक करण्यासाठी मी शुभम बिल्डर्स आदरणीय गुरुनाथ शेठ पाटील दिलीप शेठ पाटील आणि सन्मान्य खिरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेश शेठ माली साहेबांनी ते आमंत्रित करतो. गुरुनाथ शेठ या सन्माननीय आदरणीय संतोष ठाकूर साहेब या संतोष ठाकूर साहेब मॅच चालू करा आपण पंच आणि निलेश शेठ प्रधान साहेब आपण यावा. संतोष ठाकूर साहेबांना आम्ही ते आमंत्रित करतो. पाहुणे आहेत खऱ्या अर्थाने. संतोष शेठ या गुरुनाथ शेठ आपण यायचे आहे. MD शुभम बिल्डर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे आणि बघा नाण्याचे दर्शनीय बाजू असणार आहे. हेड अँड टेल नाणेफेक इथे संपन्न होईल. तर संतोष ठाकूर रोडपाली सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. घोटगावातील व्यायी अर्थात सोयरे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे. शुभम बिल्डर्स आपण इथे पाहतो. गुरुनाथ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे. नाणेफेकीचा कौल गावदेवी क्रिकेट संघ शिरोली क्रिकेट संघ. संघनायक निर्णय सांगतो. एकंदरीत स्पर्धेबद्दल राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ संपूर्ण घोट गावाला श्रेय देण्यात आलेला आहे. ही संकल्पना आमच्या बाळासाहेब धुमाल राजा राणी ग्रुपची आहे. खऱ्या अर्थाने काय सांगाल एकंदरीत त्या स्पर्धेबद्दल कशी स्पर्धा वाटली? आयोजन तर लयच भारी आहेत. आम्ही आज पहिल्यांदा गेलतो इथं आम्ही. तर यानंतर रुपेश यांच्याकडे बोलणार आहोत. रुपेश नाणेफेक आपण गमावलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षण घेतला. आता एकदा कदाचित तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर किती धावांचा मानस असेल बनवण्याचा तुमचा? 55-60 धावा बनवून. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सन्माननीय शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय गुरुनाथ दादा असतील दिलीप शेठ तुमचा सर्जा ग्रुप आदरणीय संतोष ठाकूर साहेब निलेश शेठ प्रधान साहेब आणि शैलेश शेठ माली साहेब तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हृदय शेठ जाधव आपले स्वागत आहे आणि वलतो सामन्याकडे आमचे सहकारी योगेश मडवी आणि रोशन पाटील यांच्याकडे. आणखीन एकदा गुडघाटे सुरुवातच आक्रमक केले स्वप्नील शेळकेने. बघा पहिले 3 बॉल 3 लगातार स्कोरिंग शॉट. जेव्हा सन्मान चालू होता तेव्हा मात्र काय फॉलिंग शिपचा पहिला षटकार मारला त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर आणि त्यानंतर फुल लेन डिलिव्हरी त्याच्यातील लॉंग ऑनला क्लिअर केला आणि इथे आपण पुन्हा पाहिला गुडघा टेकत त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकार पाहायला मिळाला. बघा टॉससाठी जेव्हा कर्णधार येतील तेव्हा त्या संघनायकर विनंती असेल आपण तात्काळ निर्णय घ्या कारण आपण 11 खेळाडूंचे प्रतिनिधी आहात आणि तुम्हाला ती पॉवर संघाने दिली आहे. त्यामुळे टॉस जेव्हा संपन्न होईल तेव्हा लगेच तुम्ही निर्णय घ्या ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने राहील. सलग 3 मोठे फटके धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले 16. आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब याही वेळेला त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये धावांची मात्र गती वाढली आहे. पहिल्या इनिंगचं आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 3च धावा होत्या आणि 2 खेळाडू बाद केले होते अभिजित गायकवाडने. परंतु इथे सुरुवात खराब झाली आहे. गोलंदाज आहेत त्या ठिकाणी मंगेश कर्णुक आणि त्यांचं हे षटक ज्या ठिकाणी आपण पहिला 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल वाईटच्या स्वरूपात मिळाली. धावसंख्या त्यांनी खर्च केला तब्बल 17 आणि टार्गेट आपण जर पाहिलं 10.80 हा रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर मागे आणि इथून मात्र करंट रन रेट हा प्रचंड वाढवला आहे. स्वप्नील शेळके आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि इथे मिस्टामिक स्ट्रोक
प्रत्युत्तर दिलं त्या ठिकाणी मंगेश कर्णुकने. पहिला विकेट मात्र मिळाला फिल्डिंग करणाऱ्या खानाव टीमला. खेळाडू बाद झाला त्या ठिकाणी स्वप्नील शेळके. शॉर्ट बट स्वीट इनिंग साकारली त्याने. 4 बॉलमध्ये आपल्या संघाला 16 धावांचं योगदान दिलं. आयोजित ग्रामस्थ मंडळ घोट चषक क्रिकेट स्पर्धेसाठी बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील आणि त्यांच्या समवेत आपण इथे पाहतो क्रिकेटचा आनंद घेत असताना विजय शेठ म्हात्रे देवीचा पाडा नामांकित क्रिकेटर त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. चला फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हावा. राजा राणी ग्रुप घोट यांच्या या स्पर्धेसाठी सर्जा ग्रुप छोटा गण अर्थात महाराष्ट्र ट्रिपल हिंद केसरी ग्रुपच्या वतीने या स्पर्धेसाठी 51,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये निलेश शेठ प्रधान असतील, संतोष ठाकूर, आमचे शैलेशदादा मालिक, खेरेने सरपंच जगदीश कोहली, नानाशेठ प्रधान यांच्या वतीने इथे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आणि स्पर्धेसाठी सर्वचे सर्व सन्मान चिन्ह सुद्धा स्वर्गीय शीतल निलेश प्रधान यांच्या स्मरणार्थ इथे पुरस्कृत करण्यात आलेलं आहेत. लसित मलिंगा स्टाईल गोलंदाजी आपण पाहता. श्रीलंकन खेळाडूंना ती गौरवशाली परंपरा मिळाली. लसित मलिंगानंतर पतिराणानं आपण पाहिलं IPL मध्ये जो धोनीच्या संघामध्ये खेळला. साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी आणि काय कदर पहिल्या 3 बॉलवरती आक्रमक स्ट्रोक पाहिले आपण त्या ठिकाणी फलंदाज स्वप्नील शेळकेचे. आणि तदनंतर कमबॅक आता मंगेश कर्णुक केलं आहे. म्हणजे आपण जर पाहिला ही जी ट्रेन आहे आता ट्रॅकवरती आली. पहिल्या 3 बॉलमध्ये ट्रॅकमधून मात्र खाली उतरली होती आणि पुन्हा एकदा कमबॅक त्या ठिकाणी मंगेश कर्णुकचं पाहायला मिळालं. समोर रोहित हा खेळाडू यॉर्कर टाकला आहे परंतु लाईन मिस केली आहे. डाऊन द लेग पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता लागताना तब्बल 1 खेळाडू बाद 18 धाबा 18 लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक मार्गस असताना सचिन मुंडे आपल्या खेळाडूला थोडासा गायडन्स करतोय. कशा पद्धतीने रोखता येईल फलंदाजाला, धावा कशा कमी खर्च करता येतील. कारण इथून पॉवर प्लेमध्ये जर का चांगला स्टार्ट मिळाला तर मात्र सामना सोपा होऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये अकुर्ली संघाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आपण जर पाहिलं मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिड विकेटमध्ये एक फिल्डर उभा केला, लॉंगरमध्ये एक फिल्डर उभा केला फलंदाजाला रोखण्यासाठी. राईट राऊंड द विकेट. याही वेळेला फुल लेन डिलिव्हरी. आतली कडा घेतली, बॉल मागे सरकला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. रन मात्र मिळाली सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 1 खेळाडू बाद 19 धाबा. व्यासपीठावर दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस सन्मान्य संजय शेठ कोहली यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत घोट गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व किशोर शेठ पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. राजा राणी घोट क्रिकेट संघ आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 घोट या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. हो टू रोशन पाटील. 24 चेंडू आणि 35 धावा. बघा फटाक्यांची अतिबाजी होईल थोडी. आपण थोडासा खेळ थांबवा. प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करत आहोत मोठ्या जल्लोषामध्ये. फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. ग्रामस्थ मंडळ चषक खरं तर एक नवीन संकल्पना आपल्या गावाचा मान सन्मान मात्र या स्पर्धेने राखला आहे. गावातील प्रत्येक नागरिकाचा हा सन्मान करणारी ही स्पर्धा आपण पाहताय. ग्रामस्थ मंडळ चषक घोट या स्पर्धेचं खरं तर नावरूप तुम्ही पाहता. राजा राणी क्रिकेट संघ घोट आयोजित या स्पर्धेचं आयोजन स्वतः आयोजक आमचे आदरणीय बाळासाहेब धुमाल यांच्या माध्यमातून हे दमदार A1 क्वालिटीचं आयोजन. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधला पहिला सामना हाय व्होल्टेज होताना आपण पाहताय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा धाव फलकावर. त्याला 24 चेंडूमध्ये आता 35 धावा हे समीकरण आलंय. थोडासा सामना क्लोज झालाय अकोर्ली संघासाठी पण तो अजूनही वेळ गेलेला नाही. या सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज आलाय. त्या ठिकाणी योगेश पाटील इकॉनॉमिकल फिगर षटक हवाय. कमी धाबांचं षटक जर का या क्षणाला आलं तर दबाव वाढेल. टोकरशिंग यॉर्कर लाऊड ऑफिस झाली आणि इथे डिरेक्ट हिटची संधी. क्या बात आहे. जबरदस्त थ्रो. आपण पहिला 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. अंपायर्स कॉल यस. त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांचा हा कॉल आहे. चेक केला जाईल ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. TV अंपायर आमच्या त्या ठिकाणी सुनीलजी तांडेल.
बघा परफेक्ट यॉर्कर आणि त्यानंतर आपण जर पाहिलं डिरेक्ट हिट पाठीमागून झाला त्या ठिकाणी बॅकवर्ड क्षेत्राकडून. नितीन दर्णेकरची बॉडी लँग्वेज सांगते कदाचित निर्णय खानाव संघाच्या बाजूने जाईल, कारण त्याने आतापर्यंत आपण जर पाहिलं 30 सर्कलच्या बाहेर तो आलाय. फक्त निर्णय प्रलंबित आहे. बॅट ग्राउंडिंग अगदी योग्य झाली आहे पॉपिंग क्रीजमध्ये की नाही आहे. त्याच वेळेला स्टम्पचा वेध बॉलने घेतला आहे की हे पाहायचं आहे. स्लो मोशनमध्ये रिप्ले टेलिकास्टमध्ये DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमच्या माध्यमातून चेक केलं जाईल. सध्या आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत. टेक्निकल डिपार्टमेंटचा या ठिकाणी योग्य वापर केला जातोय. निर्णय पेंडिंग. चेक केला तर क्लोज एन्काउंटर ज्याला म्हणता येईल. खरं तर बघा हा खरं तर 50-50 डिसिजन आहे. त्यामुळे नितीन दर्णेकर आपण थांबा, जाऊ नका. निर्णय जो येईल त्याची प्रतीक्षा करा. TV अंपायर निर्णय देतील. तो निर्णय मात्र अंतिम राहिला. त्या निर्णयाचा सन्मान दोन्ही संघांना करावा लागेल. बघा खरं तर आपण पहिला सामना आणि पहिल्याच मॅचमध्ये पॉपिंग क्रीज तर स्पष्ट दिसतंय, पण थ्रोही तितक्याच वेगाने क्विक आलाय स्टम्प्सवरती. चेक केलं जाईल. TV तर स्क्वेअर लेग पंच आपलाही सॉफ्ट सिग्नल द्या आपण. येस सॉफ्ट सिग्नल आहे त्या ठिकाणी नॉट आउट. त्यामुळे चेक केलं जाईल. टाळ्या वाजवू नका. निर्णय पेंडिंग आहे. त्यांचा सॉफ्ट सिग्नल मिळाला पण तो TV अंपायरचा निर्णय अजून आलेला नाही आहे. जेव्हा TV अंपायर सांगतील तेव्हा तो निर्णय कायम राहील, कारण कधी कधी असं होतं एखादा क्षण कॅमेऱ्यामध्ये चित्रित होत नाही आहे किंबहुना तो क्षण थोडासा कन्फ्यूज करतो अंपायर्सला. तेव्हा मात्र ऑनफिल्ड अंपायरचा सॉफ्ट सिग्नल हा मात्र अंतिम असतो. तर सुरक्षित TV अंपायरचा निर्णय आला. खेळाडू सुरक्षित आहे. एक धाव आली. बघा पंचांशी आपण चर्चा करू नका सचिन मुंडे. बघा TV अंपायरचा निर्णय देखील आला. खेळाडू सुरक्षित आहे, कारण थोडासा वेळ जास्त घेतला होता या ठिकाणी निर्णयासाठी. त्यामुळे सॉफ्ट सिग्नल आम्हाला विचारणं गरजेचं होतं आणि पंचांचा सॉफ्ट सिग्नल आला होता नॉट आऊट आणि TV अंपायरचा निर्णय आला त्या ठिकाणी नॉट आऊट. त्यामुळे 1 रन मिळाली. नितीन दर्णेकर सुरक्षित राहील. चेक. तर सन्माननीय सनी ट्रान्सफरचे मालक आदरणीय नितीन एकनाथ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. सनी कृपा यावं आपण. व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स रोशन पाटील. 23 चेंडू आणि आता 34 धाबा. 23 बॉल 34 संधी मिळाली नितीन दर्णेकर या खेळाडूला. मगाशी उल्लेख केला आक्रमक खेळाडू आहे या संघाचा. पहिलाच बॉल टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. सेकंड बॉल या बेला बिगिट करायचा. इथे मात्र फटका फसला. स्वतः सचिन मुंडे डाऊन द बॉल. जल्लोष साजरा होतो. सेलिब्रेशन विकेटचा पाहायला मिळाला आणि इथे मात्र दुसरी संधी मात्र मिळालेली नाही आहे नितीन दर्णेकरला. खेळाडू बाद झाला नितीन. पहिला धक्का बसेल, दुसरा धक्का असेल माफी असावी अकोर्ली टीमला. आपण पंचांशी संवाद करू नका किंबहुना त्या ठिकाणी चर्चा करू नका. नो आर्ग्युमेंट. जो संघ त्या ठिकाणी पंचांशी वाद घालेल त्या टीमला मात्र आयोजक जो निर्णय घेतलो निर्णयाला त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही सूचना मात्र आम्ही आयोजकांच्या वतीने देतोय. त्यामुळे प्लीज प्रत्येक खेळाडूंना विनंती राहील आपण सहकार्य करा. सचिन मुंडे एक उत्तम आयोजक देखील आहेत त्या नेरेदोंदर विभागातील. या चर्चा होती त्या ठिकाणी थोडेसे आपण जर पाहिले एकाच परिसरातील एक संघ आहेत त्यामुळे चर्चा होणारच. आणि इथे आपण पाहता नौका खेळाडू 4थ्या क्रमांकावरती आलाय अभिजित गायकवाड, ज्याने गोलंदाजी चांगली केली. तो अभिजित आता या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय. धावा आपण जर पाहिले आता टार्गेट बनवावं लागेल येणाऱ्या काही बॉलमध्ये तब्बल 34 धावा. 22-34चं समीकरण आहे मैदानामध्ये. याही वेळेला बघा वेगवान बॉल फुल लेन डिलिव्हरी आतली कडा घेतली. बॉल विकेट किपरच्या दिशेने चाललाय. मी मगाशी म्हटलं एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवं आहे या मॅचमध्ये खानाव संघाला कमबॅक करण्यासाठी. आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर हे षटक आतापर्यंत निर्णायक राहिले खानाव टीमसाठी. ज्या षटकामध्ये 3 चेंडू फेकले, 1 विकेट मिळाला, 1 रन खर्च केली योगेश पाटील या गोलंदाजाने. आणखीन 3 बॉल या षटकातील बाकी आहेत. 21 बॉल 34चं समीकरण. थोडा आपण जर पाहिला हा सामना जर होत चालला तर अकोर्ली संघाला पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नीलने कमालीचा स्टार्ट दिला. 3 बॉलमध्ये त्याने आपल्या संघासाठी 16 धावांचं योगदान दिलं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा योगेशचा कमबॅक, मंगेश कर्णूकचा आपण कमबॅक पाहिलं पुढच्या 3 बॉलवरती. आता शेवटचे 21 बॉल विजयासाठी 34 धावांचं समीकरण. याही वेळेला खोला टाकला बॉल, ऑन साईडला ड्राईव्ह केला. बॉलला ऑन ड्राईव्ह करत असताना मिडविकेटमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे त्यांच्या दिशेने हा फटका चेंडू उचलतील फेकतील. दरम्यान 1 धाव घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 1 धाव मात्र चेंडूवरती आली. आता समीकरण असेल ते म्हणजे 20 बॉल चेंडूमध्ये 33 धावा. 20 बॉल 33, 20 चेंडू 33
काल आम्ही सामना दापोली नाईट स्पर्धेमध्ये पाहिला. 18 बॉल 20 असताना सामना 1-10 वरती आला. मामन डोंगरी संघाने केलेलं कमबॅक पाहिलं. भिंगारी संघाला पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे क्रिकेटमध्ये एक रनला महत्त्व आहे. ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं जातं. आणि एक रन मात्र करण्यासाठी संघर्ष करावा लागतो फलंदाजांना. यावेळेला लोअर फुल टॉस प्लम LB लेग बिफोर द विकेट. पंचांचा बोट अवकाशाकडे आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसतोय अकुर्ली संघाला. आता 33 धावा. बघा सामना आता हळूहळू आपण जर पाहिला अकुर्ली संघाला जड होत चाललाय. जो मोमेंटम पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नीलने दिला त्याच्यामध्ये सातत्य टिकवता आलेलं नाहीये. आणि त्यानंतर आपण पाहिलं राकेश पाटीलचं कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळालं. प्लम LB झाले त्या ठिकाणी खेळाडू. इम्पॅक्ट लाईन बॉलचं डिरेक्शन पिचिंग आपण जर पाहिलं अगदी मिडल स्टम्प्सला होतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम पंचांच्या मनामध्ये नव्हता. योग्य कॉल त्या ठिकाणी सत्यवानजी काकडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक छोटीशी भागीदारी हवी आहे या मॅचमध्ये अकुर्ली संघाला. नौका खेळाडू विनोद पाटील. लास्ट बॉल या ओव्हरमधला 19 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. लास्ट बॉल तोही फार महत्त्वाचा राहील. अकुर्लीचे आमचे आदरणीय विजय शेठ ठाकूर यांची नुकतीच स्पर्धा आपण पार पाडली वाकडी नगरीमध्ये नाईट स्पर्धा. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक तेही सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही स्वागत. 19 चेंडूमध्ये 33 धावा. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न अपील जोरदार झाली आणि 1 मोर विकेट. अजून एक धक्का सॉफ्ट डिसमिसल फ्लाय स्लिपला झेल टिपला आणि इथून मात्र आल्या पावली माघारी परतावं लागेल विनोद पाटील या फलंदाजाला. कहाणी में ट्विस्ट. आता 18 बॉल 33 चं समीकरण. असणार हे सन्माननीय आहे रोहिदास जाधव साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मी राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. चला सचिन मुंडे आपण शॉर्ट मीटिंग करा. सामना सुरू करा लगेच. योगेश पाटीलने 2 धावा खर्च केल्या. 3 खेळाडू बाद केले. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली या मॅचमध्ये आणि कमालीचं षटक राहिलं. सामन्याला कलाटी देणारं हे षटक असेल. मोमेंटम मात्र आता मिळाला खानाव संघाला. पहिल्या इनिंगमध्ये रोशन आपण इथे पाहतो स्पर्धेसाठी बघा प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराचं जे किताब आहे गौरवचिन्ह स्वर्गीय कैलाश गणपत गोंदली यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री तानाजी कैलाश गोंदली घोट यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचंही राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आपण इथे आभार व्यक्त करत आहोत. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण जर का आलात तर सर्वप्रथम तुमचं लक्ष जाईल या ट्रॉफीवरती. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम आकर्षक ट्रॉफी आहेत. अप्रतिम खरं आपण पाहिला आणि खूप चांगल्या आकर्षक ट्रॉफी आहेत ज्यामध्ये आपण पाहता उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर क्षेत्ररक्षक सामनावीर. आणि रोशन जर विचार केला सर्वच्या ज्या ट्रॉफी आपण बघितलेल्या 1 ते 5 क्रमांक घोट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरदाशेठ पाटील साहेबांच्या वतीने त्या पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. चला स्पीडअप करा प्लीज. वारंवार सूचना आम्ही करतो सचिन मुंडे तुमच्या टीमला. बघा ओव्हर रेट तुम्हाला मेंटेन करावं लागेल अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. बघा ऑलरेडी आपण टाईम घेतला या ठिकाणी 10 मिनिटाचा पहिल्या 2 षटकांसाठी. त्यामुळे प्लीज पंच आपण त्यांना अलर्ट करा. सचिन मुंडे आयोजकांकडून सूचना आली. बघा लक्ष असू द्या. 18 बॉल 33. थोडी घाई करा पण. 18 चेंडूवाले 33 धावा. पर ओव्हर रिक्वायर्ड रेट आपण जर पाहिला आता 11.00. पहिल्या ओव्हरमध्ये 10.80 होता ज्या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये 19 आल्या परंतु त्यानंतर धावसंख्येला ब्रेक लावला. योगेश पाटीलने धावा खर्च केल्या फक्त 2 गडी बाद केले 3. आता 18 बॉलमध्ये 33 धावा. चला पहिला सामना आहे सचिन मुंडे. आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे प्लीज. 18 बॉल 33चं कॅल्क्युलेशन. अठरा बॉल 33 तर समीकरण आहे.
नाईट क्रिकेटमध्ये वेळेला फार महत्त्व दिलं जातं. त्याला सचिन मुंडे पंचापंडाने अलर्ट करा प्लीज. वारंवार आम्ही सूचना करत आहोत. बघा लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. या तर कमेंट्स करणं आम्हाला देखील शोभत नाही कॉमेंटरी बॉक्समधून, पण तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं सहकार्य करा. प्रत्येक संघ अनेक स्पर्धेमध्ये सहभागी होतो, त्यामुळे त्यांना माहिती आहे स्पर्धेच्या नियमावली काय असतात. वेळ फार महत्त्वाचा आहे. तर डावाला सुरुवात झाली. 18 बॉल 33, 11.00 हा रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर मागे. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली 4 खेळाडू बाद 21, अजूनही 18-33 मॅच ऑन आहे. या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण येताना पाहत आहे. कुणाल पाटील कदाचित सेकंड स्पेलकडे योगेशकडे जातील, कारण त्याने 2 धावा दिल्या होत्या. इथून मात्र आता एक पार्टनरशिप हवी आहे. डाव्या हाताचा एक अनुभवी खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आपण पाहता जयेश भोपी. अभिजित गायकवाड माफी असावी. हुक करायचा सेकंड अटेम्प्ट मध्ये छेड टिपलाय. नशिबाची साथ पुन्हा एकदा खानाव संघाला. सॉफ्ट डिसमिसल. अभिजित गायकवाड बॅक टू द डगआउट. पहिल्या 3 बॉलमध्ये 16 आल्या होत्या आणि त्यानंतर पुढचे काही चेंडू आपण जर पाहिलं पूर्णपणे दबाव अकुर्ली संघावरती. जसा स्वप्नील बाद झाला तसं प्रेशर अकुर्ली संघावरती आलं. आणि इथून आपण जर सामना पाहिला तर शेवटच्या 17 बॉल विजयासाठी आता 33 धावा. नयन धरणेकर हा खेळाडू आता त्या ठिकाणी नौका फलंदाज मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी आला. आई गावदेवी 11, अकुर्ली विपक्ष अथर्व 11, आई गावदेवी आई जगदंबा खानाव अशा 2 संघामध्ये हा पहिला सामना उद्घाटनीय सामना आहे. पहिली लढत कोण जिंकणार, पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ पोहोचेल, यासाठी मात्र हा संघर्ष मैदानामध्ये पाहत आहे. सफल झाले होते. शॉर्टम पूल करायच्या बॉलच्या लाईनमध्ये आले जरूर, परंतु बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर बॉल निघाला. डॉट निर्धाव चेंडू आपण पाहता. दबाव पूर्णपणे आता अकुर्ली संघावरती. या क्षणाला रन चेस करत असताना एक डॉट बॉल तुम्हाला त्या ठिकाणी पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल, किंवा एखादा दुसरा मोठा फटका आला तर दबाव फिल्डिंग टीमवरती वाढेल. 16 चेंडूमध्ये 33 धावा हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा खेळ अनिश्चितता दुसरं नाव ज्याला क्रिकेट म्हणतात. दबाव गोलंदाजावरती देखील असेल. डेड बॉल कॉल त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आलाय. थोडासा आपण पहिला रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी बॉलला मृत चेंडू घोषित केलाय. 16 चेंडू 33 तर समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. नयन धरणेकरला मात्र आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय इनिंग साकारावी लागेल. क्षमता आहे या खेळाडूकडे. तोही मिडल ऑर्डरमध्ये आपण जर पाहिलं संकट मोचक म्हणून भूमिका साकारतो अकुर्ली संघासाठी. याही वेळेला आपण पाहिला पुन्हा एकदा हँड अँड आय कॉर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची नजर आणि त्याच वेळा तुमच्या हातांच्या हालचाली पायांच्या हालचाली फार महत्त्वाच्या असतात. आणि इथे आपण पाहिला सलग तिसरा डॉट बॉल. 15 बॉल 33, 15 चेंडू 33. बघा मुख्य प्रवेशद्वारावरती जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती थोडं आपण बाजूला उभे राहा, बाउंड्रीच्या थोडे मागे उभे राहा. 15-33चं समीकरण आहे. त्या ठिकाणी मैदानामध्ये सामना संपलेला नाही आहे. सामना बॅलन्स आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. कमबॅक करावं लागेल. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न. मागचे काही बॉल शॉर्ट ऑफ लेन आणि त्यानंतर फुल लेन डिलिव्हरी खोदून काढला. अक्षरशः बॉलला खराब फिल्डिंग. क्षेत्ररक्षक फंबल झाले. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि या 2 रनच्या मध्येने आता समीकरण बदललं. 14 चेंडूमध्ये आता 31 धावा. 14 बॉल 31चं कॅल्क्युलेशन. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. त्यामुळे तुम्हाला या क्षणाला शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न ती परमेश्वर असं म्हणतात. जर प्रयत्न सोडले तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. 14 बॉल 31 धावा. 14 चेंडू 31 वेगवान चेंडू आहे. त्या ठिकाणी बॅट अँड पॅडच्या मधून मात्र बॉल निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक निर्धाव चेंडू. या षटकामध्ये हा 4था डॉट बॉल. 1 बॉलमध्ये 2 धावा आल्या. आता शेवटचा बॉल पेंडिंग आहे. 13 बॉल 31 धावा. 13 चेंडू 31 समीकरण आहे मैदानामध्ये. कधी कधी एका षटकामध्ये 30+ रन देखील होतात, पण कधी कधी आपण जर पाहिलं 12 बॉलमध्ये 12 धावा देखील होत नाहीयेत. असं क्रिकेटचा खेळ आहे. त्यामुळे इथून मात्र आपण जर पाहिलं प्रयत्नांची पराकाष्ठा फलंदाजांना करावी लागतील. फुलटॉस आहे. मिड विकेटला फटका. फील्डर डाऊन द बॉल. रनिंग कॅच आणि इथे मात्र विकेट. नयन धरणेकरला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. गोल्डन ओव्हर राहिली या मॅचमध्ये खानाव संघासाठी. गोलंदाज आहे त्या ठिकाणी आपण पाहिला कुणाल पाटीलची. या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या. खेळाडू बाद केला 1. मागच्या षटकामध्ये 2 धावा आल्या. तिथे 3 विकेट मिळाले आणि दबाव आता पूर्णपणे या ठिकाणी अकुर्ली संघावरती. तर व्यासपीठावर उपस्थित असणारे आता ज्यांचं आगमन झालेलं आहे
नितीन एकनाथ पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या वतीने राजाराणी क्रिकेट संघ घोड संघातील खेळाडूंसाठी 40 टी शर्ट आपण नितीनदादा पुरस्कृत केल्याबद्दल तुमचं आम्ही ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून राजाराणी ग्रुपच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो. बघा एक विशेष सूचना असेल, मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहताय थोडीशी झाडांची लागवड केली आहे. 12 बॉल 31 सचिन मुंडे 12-31. जर झाडाला डायरेक्ट बॉल लागला तर षटकार आणि जी पावडर बाउंड्रीला पडलेली आहे त्याच्यावरती रोप आहे बाउंड्रीचा. जर रोपलाच बॉल लागला तर षटकार. पावडर थोडी मागे पुढे आहे त्यामुळे रोप ही खरं तर अधिकृत बाउंड्री आहे. इथं क्लीन बॉल वेगावरती स्वार झाला, स्टान्स थोडासा खराब पाहिला मला फलंदाजा आणि इथे मात्र आपण जर पाहिलं बॉलला लेफ्ट केला, हा निर्णय मात्र अंगलट आला फलंदाजाचा. क्लीन बॉल झाला. या ओव्हरमध्ये या सामन्यामध्ये 4था विकेट प्राप्त करतोय योगेश पाटील हा गोलंदाज. कुठे अशी चर्चा तर प्रेक्षकांमध्ये झाली. एका क्षणाला असं वाटलं हा सामना सोपा झाला अकोर्ली संघासाठी, परंतु त्यानंतर प्रयत्न सोडले नाही आहेत खानाव संघाने. चांगले प्रयत्न केले, कमबॅक केला या मॅचमध्ये. सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये संजय पाटील टीमच्या मदतीला धावून आला, त्याने बॅटिंग चांगली केली, प्रतीकने चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर आपण जर पाहिला योगेश पाटील हा खेळाडू देखील आता इम्पॅक्ट टाकत असताना यावेळेला लॉफ्टेड ऑन करता ग्राउंड शॉट आपण पाहिला मिड विकेट काउ कॉर्नर रिझनकडे. त्या ठिकाणी बॉलला फीड केलं, सेकंडचा कॉल रिस्क घेतले आणि 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिली 2 धाबा या ठिकाणी आल्या. आता समीकरण म्हणून जर पाहिलं मॅचच्या 9 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धाबा, 9 बॉल 28चं कॅल्क्युलेशन आहे. त्या ठिकाणी मॅचमध्ये समोर फलंदाज असेल स्ट्राईक एंडवरती अनंता भोपी, बाहुबली. मोठा फटका त्यांना खेळावा लागेल. 9 बॉल 28चं समीकरण. यावेळेला बघा तेच सरार फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर लेन बॉल, कदाचित हलकीशी कडा लागली असावी. सचिन मुंडे त्यांची निराशा सांगते चेहऱ्यावर आपण त्यांचे हावभाव पाहिले एक्सप्रेशन, तर त्यांना वाटलं कदाचित हा झेल सुटला असावा. त्या ठिकाणी डॉट बॉल. आता 8 बॉल 28, 8-28 आलं की लगेच आठवण होते भारत पाकिस्तान. विराट कोहलीने मारलेले 2 षटकार कोण विसरेल. कदा प्रॉपर क्रिकेटिंग शॉट त्यांचे पाहिले होते रोपच्या अगेन्स्ट आणि इथे तेच करायचं आहे. 2 बॉलमध्ये 2 सलग 2 मोठे फटके आले. या सामन्यामध्ये शेवटपर्यंत राहील अकोर्ली संघाचा दबाव पूर्णपणे अकोर्ली संघावरती. 7 बॉल 28 धाबा. ग्रेट कमबॅक, कमालीचा कमबॅक खानाव संघाने केलंय. अथर्व 11 आई गावदेवी आई जगदंबा खानाव या संघाचा पण कमबॅक पाहिलं. 7 बॉल 28. जर या बॉलवरती विकेट मिळाला तर या पहिल्या मॅचमध्ये फायपर पूर्ण करणारा पहिला खेळाडू असेल योगेश. इथे बॉलला उडवलाय, बॉल बॅक ड्राईव्ह फिल्डर डाऊन द बॉल 100 कॅच. क्या बात आहे. 99% मेहनत आणि 1% लक फॅक्टर. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमच्या सोबत असेल तर सर्व काही तुमचा. आणि आज लक फॅक्टर आहे ते म्हणजे खानाव संघाचं. स्पर्धेमध्ये पहिला खेळाडू ज्याने 5 विकेट्स हॉल फायपर पूर्ण केला. एकदा जोरदार होऊ द्या योगेशसाठी. तर व्यासपीठावर निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाचं रोशन कौतुक करावे लागेल. अप्रतिम झेल त्याने खऱ्या अर्थाने इथे प्राप्त केलं. व्यासपीठावर आम्ही पाहतो शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय दिलीप शेठ पाटील, त्याचबरोबर गुरुनाथ शेठ पाटील उपस्थित आहेत. परंतु त्यांची लढत या स्पर्धेमध्ये त्यांना खेळण्याची संधी बुधवारी ठीक 8:30 वाजता प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या विरोधात शुभम बिल्डर्सचा एक संघ असेल तर त्यांच्या विरोधात के डी पाटील कन्स्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर अर्थात MD विनोद शेठ पाटील साहेब
यांचा संघ असेल आणि ती लढत मात्र मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. विनोद शेठ पाटील साहेबांच्या वतीने स्पर्धेसाठी 50,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्रशांत धाडावकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलेही स्वागत आहे. ओ टू रोशन पाटील. 6 चेंडूमध्ये आता 28 धावा. मागच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर कमी धावांची षटकं पाहायला मिळाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये योगेशने 2 धावा दिल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये कुणालने 2 धावा दिल्या, चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा योगेश त्याने धावा खर्च केल्या फक्त 3. आणि आता आपण पाहता 6 बॉल 28 म्हणजे डू ऑर डाय, करो या मरो. 10व्या क्रमांकाचा खेळाडू म्हणजे 8 खेळाडू बाद झाले. डेथ ऑर्डरमधले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. जर काही ते सलग षटकारांचा वर्षाव केला फलंदाजाने तर हा सामना बनेल अकोर्ली संघासाठी. अशक्याला शक्य मैदानामध्ये करतील का हे पाहावं लागेल. यावेळेला फिरून मारला बॉलला हुक करायचा, इथे देखील फटका फसला आहे. आणि आता मॅचमध्ये मात्र पूर्णपणे शिरकाव केला आहे त्या ठिकाणी खानाव संघाने. 1 मोर विकेट डाऊन, आणखीन एक खेळाडू बाद. आता शेवटची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 9 खेळाडू बाद झाले. 5 बॉल 28. बघा लास्ट जोडी मैदानामध्ये आहे. त्या अगोदर मी विनंती करेल श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी आणि शिरवली या दोन्ही संघांना आपण रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. जसा सामना संपेल तसा लाईनअपमध्ये दोन्ही संघाने प्रवेश करा आणि इथून मात्र मैदान सोडा दोन्ही संघाने. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने असेल. डिसिजन पेंडिंग अजून शिरवली संघाचा. डिसिजन आपण कळवा प्लीज. फील्ड पस यस, तुम्हाला बॅटिंग करायचे नागझरी संघ. यावेळेला सन्मान दिला बॉलला. खरं आता इथे आपण जर पाहिलं आता ऑलआउटची नामुष्की ही खरं तर रोखायची आहे. असंच काहीतरी चित्र आपण पाहता फलंदाजांकडून. कारण सामना जिंकणं सोपं नाही आहे, परंतु जी ऑलआउटची नामुष्की आली जेव्हा फॉलोन टाळला होता खरं तर आपण पाहिलं ऑस्ट्रेलियन संघाच्या अगेन्स्ट, खरं तर भरपूर चर्चा झाली त्यावेळेस. कारण कधीकधी जिंकण्यापेक्षा पराभव रोखणं देखील फार महत्त्वाचं असतं. आणि इथे नशिबाची साथ, उशीर झाला आहे. हा पंजाब मेल बॅटिंग करत असताना 4+1 त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. रिव्ह्यू आला, चल चेक केलं जाईल. हाईट फॅक्टरचा वाईट बॉल आहे सर. अनप्लेबल डिलिव्हरी. यस, पंचांनी अनप्लेबल डिलिव्हरी घोषित केले. आणि फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. यस, संदीप पालकर यांचे इशारेच कधी कधी आम्हाला कळत नाही आहे, पण त्यांनी सांगितलं आहे फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. वाईट बॉल. यस, अंपायर्स कॉल तो अतिशय योग्य होता, त्यामुळे रिव्ह्यू गमावला फिल्डिंग टीमने. 31वा धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला अंपायरची आपण चर्चा करू नका प्लीज. सचिन मुंडे वारंवार तुम्हाला सूचना येतात. खरं तर मैदानाच्या बाहेर मित्र आहेत एकमेकांचे, परंतु क्रिकेटमध्ये तसं चालणार नाही आहे. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. 4 बॉल पेंडिंग आहेत. औपचारिकता पूर्ण करायच्या त्या ठिकाणी. अकुर्ली संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती आहे त्या ठिकाणी. आई अथर्व 11, आई गावदेवी, आई जगदंबा खानाव हा संघ. लास्ट जोडी, शेवटची जोडी. यावेळेला वाईट यॉर्करचा पर्यंत होता. लो फुल टॉस बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. अजून एक निर्धाव चेंडू. फक्त आणि फक्त मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. चला नागझरी संघ पण रेडी राहा. एका बाजूला शिरवली संघ. जसा सामना संपेल तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता पण मैदानात ताबा घ्या, ही सूचना आयोजकांच्या वतीने आली. कारण असं म्हणतात आयुष्यामध्ये आपण संपत्ती जेव्हा संपली तरी पुन्हा कमवू शकतो, परंतु वेळ कधी कमवू शकत नाही आहे. कारण गेली वेळ आयुष्यामध्ये कधीच आपल्याला मिळत नाही. आणि जो माणूस वेळेचा सदुपयोग करतो तो मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झाला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. बघा इथे आता संधी निर्माण झाली. बॅटला बॉल कनेक्ट झाला असता तर बिमर प्लस आणखी रन ॲड झाले असं, पण इथे बाय 1 गेट 1 फ्री. 1+1 अशा 2 धावा असतील या चेंडूवरती. शेवटपर्यंत जर का मिडल ऑर्डरचे खेळाडू राहिले असते मैदानामध्ये उभे तर नक्कीच या ठिकाणी धावा बनवता आल्या असत्या या षटकामध्ये. तर अकोर्ली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आणि नामवंत क्रिकेटर नितीन धरणेकर तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. कुमार पाटील आमचे राजा राणी क्रिकेट संघाचे सिनियर क्रिकेटर आणि आमचे ऑर्गनायझर आहेत. कुमार पाटील तुम्हाला इन्व्हाइट करतात, यावं आपलं स्वागत आहे. फ्री बॉल. चला घाई करा पण. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 21 धावा बनवायच्यात. मग मगाशी उल्लेख केला बिमरला जर का बॅटला बॉल कनेक्ट झाला असता तर आणखी रन ॲड झाले असं संधी निर्माण झाली असती. पण इथे आपण पाहिलं बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा आल्या बोनसच्या स्वरूपात. 3-21 फ्री बॉल. उघडा डोले पहा नीट. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजाला,
कारण बीमर बॉलला नो फ्रीड बॉलला तुम्ही त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होऊ शकता. हँडलिंग द बॉल त्या स्वरूपात तुम्ही बाद होऊ शकता. कॅच आउट बोल्ड आउट तुम्ही नाही होऊ शकत या बॉलवरती. बघा हलकीशी कड लागली होती, आवाज इथपर्यंत आला पण तो झेल त्या ठिकाणी कॅरी करता आला. झेल म्हणता येणार नाही कारण फ्रीड बॉल होता. 2 बॉल बाकी आहेत. पूर्णपणे आपण जर पाहिलं विजयाच्या उंबरट्यावरती आहे त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. खरं तर फिल्डिंग करणारा खानाव संघ रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सालवर गावचे दिग्गज पॅकर गणेशी कदम स्पर्धेचा आनंद घेत आहेत. फुल टॉस बीमर. आता बॉलरला मात्र पेनल्टी मिळेल. बॉलर चेंज करावं लागेल. एका ओव्हरमध्ये 2 बीमर आले. चला आता वेळ का आपण घेता प्लीज, वेळ वाचवा. आता आयोजकांचा ही सूचना आता राहील खानाव टीमला. आणखीन एक बीमर आलाय. बघा जर तुम्ही आता जास्त वेळ घेतला तर पेनल्टी आता 4 फिल्डर आतमध्ये घेतलं तर त्यांना काही फरक पडणार नाही आहे कारण 2 बॉल 19 बनवायचा आहे. त्यामुळे प्लीज त्या अगोदर सूचना असेल आयोजक तर खेळाडूंना आपण नम्रतेची सूचना करूया, तुम्ही थोडं सहकार्य करा, वेळ वाचवा. बघा 2 बॉल 19 फ्रीड बॉल असेल कंपल्सरी. मागचा बीमर होता फ्रेश बॉलर त्या ठिकाणी आलाय. नीरज पाटीलचा फटका आपण पाहिला फलंदाजाने मारला नीरजच्या अगेन्स्ट. पुल करत असताना बॉल मागे सरकला डीप बॅकवर्ड स्पर्लेक क्षेत्राकडे. यावेळेस आपण पाहू शकाल 1 बॉल पेंडिंग आहे. विजयाकडे त्या ठिकाणी मार्गक्रमण करतोय. मैदानामध्ये अथर्व 11 आई गावदेवी आई जगदंबा खानाव. सुरुवात अतिशय खराब झाली होती पहिल्या सत्रामध्ये या संघाची आणि आपण प्रेडिक्ट केलं होतं किमान 50+54 धावांचं टार्गेट उभं केलं आणि त्यानंतर तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये वाढला. विजयाकडे घेऊन गेले. हा आत्मविश्वास या संघाला. चला शिरवली संघ मैदानात ताबा घ्या आपण लगेच. लाईनअपमध्ये चला आणि दोन्ही संघ एकमेकांना हस्तांतरण करूनच बाहेर मैदान सोडा. खानाव आणि अकोर्ली लाईनमध्ये आपण चला, एकमेकांना आपण त्या ठिकाणी सेकंड करा, हस्तांतरण करा आणि मैदान सोडा. तर आदरणीय भगवान गायकवाड साहेब अकोर्ली आपला सन्मानित केला जाणार आहे. शुभम बिल्डर्स इथे सर्व सहकारी उपस्थित आहेत. छोटा सर्जा ग्रुप, निलेश शेठ प्रधान, आमचे संतोष शेठ ठाकूर, शैलेश शेठ माली, आमचे गुरुनाथ शेठ पाटील आणि दिलीप दादा पाटील सर्वांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. संजय कोहली असतील तर सन्माननीय भगवान गायकवाड साहेबांचा सन्मानित केला जाईल. खानाव क्रिकेट संघाचा अभिनंदन, अकोर्ली क्रिकेट संघाचा आभार. बालाशेठी आपण भगवान गायकवाड साहेबांचा प्रथमतः आपण इथे सन्मान करू आणि सन्माननीय गणेशदादा पाटील यांचा सन्मानित केला जाईल. बालराम पाटील आपला सन्मानित केला जाणार आहे. तर अकोर्ली क्रिकेट संघाचे आदरणीय व्यवस्थापक भगवान गायकवाड साहेबांचा यथोचित सन्मानित केला जाईल.